नाही, आता उत्तर प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाहीये. कोणीच खालच्या पातळीवर बोलता कामा नये. ही भारतीय जनता पार्टीची खरी म्हणजे भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील अशा पद्धतीने टीका करणं हे काही उचित नाही. पण गणेश नाईक ज्या पद्धतीने म्हणतायत की शेतकऱ्यांवर अन्याय झाला, युती कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, या ठिकाणी व्हायला नको हवी होती, तुम्ही त्या मताशी सहमत आहात? निश्चितपणे आम्ही वेळोवेळी सांगितलेलं होतं, परंतु एक व्यापक हिताच्या करता त्या ठिकाणी अलायन्स झाली. 125 कार्यकर्त्यांना निवडणूक लढता आली नाही. नाही तर सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढण्याकरता समर्थ होती आणि जिंकण्याकरता देखील समर्थ होती. सर, नाईकांनी आरोप केला की शिंदेचं आम्ही नामोनिशाण संपवलं असतं. आता हे तुम्ही नायकांनाच विचारायला पाहिजे ना. खरं म्हणजे त्यांचा शब्द जरी वेगळा असला तरी देखील त्यांना राजकीय दृष्टीने की आम्ही देखील समर्थपणे त्या ठिकाणी जास्ती निवडून येऊ शकतो, अशा प्रकारची त्यांची ती भावना असेल. सर, हे शीतयुद्ध कधीपर्यंत चालू राहणार? काय आपण मध्यस्थी वगैरे? नाही, हे शीतयुद्ध वगैरे काही नाही. शेवटी एक एक भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली. आपण जे विचारता त्याला त्यांची भावना ते व्यक्त करतात. पण गणेश नाईक इतके पोटतिडकीने बोलतातच का? का वेळ अशी त्यांच्यावर? बघा, गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातले सर्वात जुने नेते. जवळजवळ 20 वर्ष ते पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याचा काम बघत होते आणि त्याच्यामुळे ते पोटतिडकीने बोलणं, कारण की त्यांचा गाढा अभ्यास आहे, गाढा त्यांचा अनुभव आहे आणि त्या हेतूने ते बोलतात आणि जे बोलतात ते त्यांनी केलं देखील. ठाणे भाजपला सपोर्ट आहे, समर्थन आहे या आणि विधानाला? भारतीय जनता पार्टीची भूमिका आधीही होती ना आमची, की आम्ही वेगळे लढलो. गणेश नाईकांनी जे विधान केलं, नाही, अशा प्रकारच्या विधानाचा प्रश्न नाही. त्यांनी लगेच सांगितलं ते की माझं वैयक्तिक मत आहे ते. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी तुम्ही याचा सपोर्ट आहे का, ओव्हरऑल तुम्ही बघण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारचं ज्याला म्हणता येईल की कोणी मन दुखवलं जाईल असं विधान कोणीच करता कामा नये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.